त्यांनी अर्थात त्याला सिच्युएशन पत्करले आणि निधी स्पोर्ट्स उद्योग संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रशांत बोरिक यांना विनंती आपण यायचं. ही गौरी स्पोर्ट्स उलवे नाणेफेक जिंकले. गौरी स्पोर्ट्स उलवेनी टॉस जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण घेतले, फिल्डिंग घेतले आणि दी स्पोर्ट्स बॅटिंग करते. सर कोण आहे? गजानन. स्ट्राईकला कोण आहे? नरेंद्र कोळी 50+. मैदानाकडे आपण वळूया. पहिला चेंडू यावेळी मैदानात आपण पाहतात या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येतो तो म्हणतात 2 धावांचे योगदान यावेळी घेतले गेले. ते धावांचं खातं उघडे निधी स्पोर्ट्स उलवे. निधी स्पोर्ट्स उलवे फलंदाजी करतोय आणि गौरी स्पोर्ट्स उलवे एकाच गावातले 2 संघ आज क्षेत्ररक्षण करत असताना प्रशांतला सामन्याचा मानकर म्हणून पार्थिव जनतेने सन्मान केलं जात आहे. निधीने गौरीने जिंकलाय आणि फिल्डिंग घेतले. निधी खेळते. मला तू 2 प्लेयर सांगा जे सामना बी वळूया मैदानाकडे. काढतात अरुण आवेच्या आनंदच्या याच्यात बघ 50+. वळूया मैदानाकडे. स्ट्राईकला कोण होता? निधी बॅटिंग करते आणि गौरी ही करते. दरम्यान हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर जबरदस्त झेल. क्षेत्ररक्षक या ठिकाणी नाव काय? क्षेत्ररक्षक कोण? क्षेत्ररक्षक सांगा. आणि बॉलर कोण होते? बॉलर कोण होते? बॉलर गजानन आणि क्षेत्ररक्षक गोलंदाज गजानन ज्यांना सामनावीचा मानकरी म्हणून पारितोषिक मिळालं. काढतायत तिथे गजानन गंभरे का? निधी आहे इकडे. गजानन पाटील गोलंदाज आहेत. त्यांना यश मिळालं. गजानन पाटील गोलंदाज. ती कॅच कोणी पकडली मग तिथे? रमाकांत यांनी अतिशय चांगला झेल या ठिकाणी घेतला होता आणि त्याच्या माध्यमातून दरम्यान यावेळी हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. डीप स्क्वेअरला गेला. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. 1 धावेचं योगदान. एकूण धावा दाखल करायला ते 4. 1 गडी बाद 4. अली चिखलीमध्ये समाप्त झाली. एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. सलामी या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज मैदानात दाखल होतोय आणि दरम्यान गोलंदाज यशस्वी गोलंदाज गजानन पाटील डावखुरे गोलंदाज आहेत. यावेळी मात्र हलकासा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला तर थर्डमॅनला शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तो बंड 1 धाव आणखीन धावफलकात नोंदवली गेली. एकूण धावफलकात वाढ होईल 5. 1 गडी बाद 5. प्रथम फलंदाजी करताना निधी स्पोर्ट्स उलवे संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. एकाच गावातले 2 संघ निधी स्पोर्ट्स उलवे आणि गौरी स्पोर्ट्स उलवे यांच्यामध्ये सुरू असलेला सामना आजच्या दिवसातला या स्पर्धेमधला शेवटचा सामना. गजानन पाटील पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडू संपर्क इथे नाही आहे परंतु आपण पाहतात या ठिकाणी 1 धाव लिखित 22चा इशारा पंचांचा येतो. 1 धाव संघाला मिळते आणि 1 धावेने धावफलकात वाढ होते ती 6. षटक देखील इथे समाप्त होते. पहिल्या षटकात गजानन पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली. 1 फलंदाजाला बाद केलं आणि अर्थातच 6 धावांचं योगदान दिले. अतिशय चांगलं योगदान आजच्या या दिवसातल्या शेवटच्या सामन्यामध्ये.
क्षेत्ररक्षण करणारा संघ गौरी स्पोर्ट्स उल्वे. आपल्याला नंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करायची आहे. अंधाराचं साम्राज्य या ठिकाणी येऊ शकेल, तर जरा प्लीज घाई करा. आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये. सहा धावा धापलकर आल्यात. एक फलंदाज मैदान गमावल्यात. बाद झाला होता फलंदाज ऐलेश बाद झाला होता. यावी पहिल्या षटकात 6 धावा. पुढे चेंडू. चेंडूला निश्चित आपण पहिला हलकासा खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडू संपर्क इथे येऊ शकला नाही. निर्धाव चेंडू सांगता झाली. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहता यष्टी उद्ध्वस्त केली गेली आणि अशा प्रकारे फलंदाज आणखीन एक बाद. दुसरा धक्का बसला तो खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना निधी स्पोर्ट्स उल्वे संघाचा फलंदाज मैदानातून परततोय. बाद होतोय फलंदाज. वैभव पाटील गोलंदाज. याला एक चांगलं यश या ठिकाणी मिळालं आणि बाद होऊन फलंदाज परततोय. बाद कोण झाला? दर्शनची काही समाप्त होते. एक धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. गोलंदाज वैभव पाटील यशस्वी गोलंदाज ठरतोय. नवीन फलंदाज सुहास पाटील. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुहास पाटील. धावा दाबलकावर आल्या त्या 6. 2 गडी बाद. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी यावेळी पहा उज्ज्वलशीच्या बाद चेंडू पंचांच्या हात जमिनी समांतर. धावा आल्या अवांतर. 1 धावेचे योगदान. 1 धावेने धावपलका धाव येतात 7. 2 बाद 7. पुन्हा एकदा पुढे चेंडू. डावखुरा गोलंदाज. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. अर्थातच लॉंग लेग क्षेत्रामध्ये शेतेशक येतोय. डीप मिडविकडून चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत मात्र चांगलं क्षेत्रक्षण इथे आपल्याला पाहायला मिळालं. 8 धावा धावपलकावर. 2 बाद 8. पुढचा चेंडू. यावेळी मात्र ऑन साईडला खेळायचा होता. बॅट चेंडू संपर्क इथे येत नाही. चांगला चेंडू या ठिकाणी फेकला गेला ते गोलंदाजच्या माध्यमातून. गोलंदाज कोण बोलले तुम्ही? वैभव पाटील गोलंदाज आहेत. आज दिवसभरात त्याने अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि दरम्यान या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्राची चेंडू येतील. चेंडूची फेकी इथे केली जाईल. तोपर्यंत मात्र एकच धावेचं योगदान. धावपलकात वाढ होईल 9. 2 बाद 9. छोटा रनअप गोलंदाज आपण पाहत आहेत. डावखुरे गोलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा वैभव पाटील.
हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, स्वेरचा इशारा येतोय. डबल अंकात धावा येतात त्या निधी स्पोर्ट्स उल्वे संघाच्या 10. आपण असं पाहिलं की पहिल्या दिवशी या ठिकाणी 2 संघ खेळत असताना 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग त्या ठिकाणी 81 धावा धावपलकर आले आणि सामना बरोबरीत आला. अंधारात देखील चांगलं क्रिकेट खेळलं गेलं, हे देखील वैशिष्ट्य आहे या स्पर्धेमध्ये. दरम्यान यावेळी मात्र चेंडू आपण पाहतो हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेतेश चेंडू जाईल, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येतोय, वाडिश लॉंग ऑफला चौकार, 4 धावा. 2 षटकं समाप्त या ठिकाणी होत आहेत आणि 2 षटकामध्ये धावा आपल्याला 7च्या सरीने येतात. 14 निधी स्पोर्ट्स उल्वे संघाच्या गवळी स्पोर्ट्स उल्वे या संघाविरुद्ध. दोन्ही संघ तसं पाहिलं तर जवळजवळच्या एकाच भागातले संघ तुम्हाला पाहायला मिळतात. एकाच गावातले, येस, एकाच गावातले. उल्वा उल्वा, येस येस, पनवेल तालुक्यातला उल्वे, उल्वे नौड. आणि या ठिकाणी मात्र 2 षटकं 14 धावा आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन. समर्थ कडू गोलंदाज विश्वी गावाचा या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. डावखरा गोलंदाज तो देखील आहे. पहिला चेंडू या षटकातला, 300 षटक. सुहास आणि फलंदाज 2 बाद 14. पहिला चेंडू समर्थचा चांगला चेंडू तुम्ही पाहिलं, उंची दिली. फिरकी गोलंदाज ज्याला म्हणला तर डावखरा गोलंदाज ज्याने अनेक मैदानं गाजवली तसा खेळाडू या ठिकाणी तुम्ही पाहता. अर्थातच निर्धाव चेंडू सांगता झाली. 2 बाद 14 पहिला चेंडू निर्धाव. यावेळी पुन्हा एकदा पहा फलंदाला पूर्णपणे फसवतोय तो समर्थ कडू. 2 चेंडू निर्धाव. दिशा टप्पा अतिशय चांगला ठेवतो. 300 षटक फेकतोय समर्थ. दरम्यान यावेळी काय गोलंदाजी करतोय आपल्या फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं, कारण ज्याला वेस्ट भारतीय रायगडचा खिसगेल असं म्हणलं जातं, तोचा गोलंदाज इथे निर्धाव चेंडू फेकतोय. आणि दरम्यान मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला शेतेश चेंडूवर जाणार, चेंडूला इथे अडवलं गेलं. तोपर्यंत मात्र 2 धाव पूर्ण केल्या. तिसरी डाव फलंदाज धावतोय, तिसरी धाव इथे पूर्ण होणार का ही पाहायची आहे. आणि दरम्यान या ठिकाणी 3 धावा देखील पूर्ण करण्यात आल्या. कारण पहिले काही चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं ते निर्धाव गेले होते, 3 चेंडू निर्धाव गेले, पण त्यानंतर मात्र आपण पाहिलं 3 धावांचं योगदान दिलं. 2 गडी बाद 17 धावा धावपलकावर निधी स्पोर्ट्स अल्वे संघाच्या. समर्थ तयार, पूल केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, मिड विकेटला शेतेशक, इथे झेल झेल. चला फलंदाज थोडस वेगाने मैदानात जायचं आहे, जरा वेगाने जा, सहकार्य करा, आयोजकांना सहकार्य करा. आणि यावेळी मात्र निश्चितच यश मिळालं. फलंदाज मैदानातून गमावला गेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये. तीन बाद 17 या षटकातला शेवटचा चेंडू. किरणला विनंती आहे की जरा वेगाने जायचं आहे. समर्थ कडू एका बाजूला नरेंद्र कोळी, 9 चेंडूत 8 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. समर्थ कडू गोलंदाज आहे. किरण पाटील नवीन फलंदाज मैदानात येतोय. आणि किरण पाटील यांनी मागे आपण पाहिलं की एक्केचाळीस धावांचं योगदान किरणने दिलं होतं मागच्या सामन्यामध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं आणि षटक देखील या ठिकाणी समाप्त होते. धापलकर धावा येऊन पोहोचते. 3 गडी बाद 17. 3 षटकांची खेळी समाप्त झाले. येणारी 3 षटकं खेळायच्या पहिल्या सत्रामध्ये बाकी. निधी स्पोर्ट्स उल्वे संघ किती धावांचं योगदान समोर देणार
शतकमध्ये चांगलं होतं ते समर्थ कडूचं, ज्याने 3 धावा दिल्या, एक फलंदाला माघारी परतवलं. एक कंजूस गोलंदाजी समर्थ कडूची पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. येणारी 3 षटकं बाकी आहेत आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज. चला स्पीडअप करा प्लीज. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि अतिथी कक्षाच्या यांकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज. कोण हा बॉलर आहे? बॉलर कोण तुझा? बॉलर कोण? गोलंदाज या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते दीपक गंभे. 17 धावा धाबलकावर 3 गडी बाद. पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी पाहूया. उजव्या हाताने फलंदाजी. पहिला चेंडू चौथ्या षटकातला. बॅकफुटवर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह. आपण पाहता वाढीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये आणि जिथे शेतीशी चेंडूवर गेईल तो पण 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 18 धावा धाबलकर आल्यात. आणि आता किरण पाटील स्ट्राईकला आहे. आक्रमक फलंदाज उजवे गावाचा दीपक गंभे. आयलेश आहे तो. आयलेश आहे. आता हे पहिला तू उतरलेला का? हा मग नंतर बदलतो, स्कोरशीट नंतर बदलतो लास्ट. वळूया मैदानाकडे. 1 धावेचं योगदान इथे मिळेल. चांगलं क्षेत्रक्षण पहिला चूक फेकी यष्टेच्या दिशेने 1 धावेचं योगदान इथे मिळालं. 3 बाद 19. ऐलेश पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडविकेट वरून येतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान. टायमिंग शॉट ज्याला म्हणलं तर 3 गडी बाद 25 धावा या षटकाराच्या माध्यमातून येतात त्या निधी स्पोर्ट्स उल्वे संघाच्या. 50 कोणी मारलं होतं? 50 प्लस बॅट्समन आहेत, त्यांनी 6 मारले. तर 50 प्लस हा फलंदाज पहा काय जबरदस्त योगदान इथे दिले. दीपक गंभे याला गोलंदाज झाला आणि षटकार. 3 बाद 25. पुढचा चेंडू यावेळी बॅट चेंडूचा संपर्क चांगला चेंडू गुड लेग स्पॉटून चेंडूला उंची दिली. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसरला. उजव्या यष्टीच्या जवळून चेंडू या ठिकाणी आपण पाहिलात आणि अशा प्रकारे इंदा चेंडू पुन्हा एकदा सांगता झाली. वळूया मैदानाकडे. यावेळी संत गतीने चेंडूची फेकी पाहायला मिळाली. स्लोवर रन चेंडू ज्याला म्हणला होता. हळव्यापणे चेंडू फेकला. फलंदाजाचा अंदाज पूर्णपणे चुकला. बीट केलं. उरलेलं काम यष्टेशन पूर्ण केलं. निर्धाव चेंडू सांगता झाली. दीपक गंभे गोलंदाज. पुन्हा एकदा पहा चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे आपण पाहतात या ठिकाणी मात्र चौथं षटक जे इथे समाप्त झालं. 1 षटकार निश्चित आलं या सामन्यामध्ये. या षटकामध्ये 8 धावांचं योगदान मिळालं. संघाची धावसंख्या धावपलमध्ये 25. 4 षटकांची समाप्ती, 8ची सरासरी आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होऊन परततोय. यष्टीचे ते या ठिकाणी केलं गेलं. चला नवीन फलंदाज लगेच जा मैदानामध्ये. सर कीपर कोण आहे? समर्थ आहे ना? समर्थ कडू यष्टीषक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले. फास्ट प्लीज. फलंदाज आणि यावी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. कोण आला नवीन? नवीन कोण आला? आवेश या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. दादा बॉलर कोण आले दादा? आणि
5वे षटक. गोलंदाज प्रफुल्ल या ठिकाणी गोलसाठी सज्ज होतोय. प्रफुल्ल ठाकूर 40+ खेळाडू आहे. प्रफुल्ल ठाकूर गोलसाठी सज्ज होतोय. क्षेत्रक्षामध्ये बदल केला. वेळ दौडू नका प्लीज. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. निश्चित तो वेळ या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल. वळी आपण मैदानाकडे. पंचांच्या उजवीकडून यावी पहिला चेंडू. प्रफुल्ल ठाकूरचा इथे आपण बॅट चेंडूचा संपर्क येत नाहीये. चेंडू जातोय तो अर्थातच या ठिकाणी शॉर्ट डिफाईन लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव इथे धावपल करून नोंदवली गेली. एका धावीचे योगदान. एक आली ना 26 झाल्या. 26 धावा धावपलकावर. प्रफुल्ल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर बॅट्समनचं नाव काय टाकलं. आवेश फलंदाज. दरम्यान यावेळी बॅकफुटर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न दिला. कार्पेटसाने चेंडू आपण पाहिलं जमिनीला सलपटत या ठिकाणी गेलं. शॉर्ट मिडबे घेतला. डीप मिडून चेंडू चेंडूवर येईल तोपर्यंत एक धावीचं आणखीन एक योगदान. 27 5/27. दरम्यान वळूया मैदानाकडे. या दरम्यान हा चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 5:25 झालेत. घाई करा जरा प्लीज. पुन्हा एकदा प्रभू ठाकूर पंचांच्या उजवीकडून यावी. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहणार आहोत. येतोय एक शानदार फटका. षटकार 6 धावा. 6 धावांचं योगदान. 33 धावा धावपलकावर. 33. सुंदर फटका. षटकार. अलिश मातेच्या माध्यमातून आलेला हा एक सुरेख फटका पाहायला मिळेल. दुसरीकडे अवेश अर्थात अवक एक चेंडूत एक धावेचं त्यांनी योगदान दिले. अलिश मात्रे यावेळी मात्र आणखीन मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेग वरून चेंडूला बॅक टू बॅक आलेलं दुसरा षटकार. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि बघता बघता धावा धावपल करून पोहोचल्या त्या 4/39. 14 या धावसंख्येवर अलिश मात्रे 6 चेंडूंचा सामना केलाय. अकुटबेल चेंडू या ठिकाणी डावकर फंडाज आपण पाहतात. अगदी सहजगत्या चेंडूला सीमापार त्यांनी पाठवलं आणि अर्थातच 6 धावा धावपल. 39 4 गडी बाद. प्रफुल्ल ठाकूर पुढचा चेंडू. यावेळी मात्र कार्पेटसाने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. गोलच्या दिशेने ओव्हर थ्रो. इथे एक धाव पूर्ण केली. मात्र दुसरी धाव घेण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. एक धावेचे योगदान इथे मिळते. 40 धावा धावपलकावर. या षटकात तब्बल 15 धावा. या षटकात एकूण धावा धावपलकावर आल्या त्या 40. 8च्या सरासरीने 40 धावा इथे प्रथम फलंदाजी करताना निधी स्पोर्ट्स उल्वे संघाच्या आल्यात. शेवटचं षटक 4/40. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने
नाही हां संतोष पाटील म्हणतात. संदीप पाटील संतोष पाटील प्लेयर नाही ते. संदीप पाटील असतील. सुनील सते सुनील सते आणि नवीन गोलंदाज सुनील साठे आणि या ठिकाणी विकेट. फलंदाज बाद. पाचवा धक्का बसला 40 या धावसंख्येवर. ते गौरी स्पोर्ट्स उल्वे संघाची चांगली गोलंदाजी, निधी स्पोर्ट्स उल्वे संघाला बसलेला हा धक्का. नवीन फलंदाज योगेश म्हात्रे. आयले खेळी इथे समाप्त झाले. शेवटचे षटक 40 धावा धाबलकावर, 5 गडी बाद. अर्धा संघ परतलाय. शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. सुनील साठे गोलंदाज आहे. शेवटचे षटक याकडे फेकतोय. विकेट त्याला प्राप्त त्याने केले. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी यावी. हवेतून खेळलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. यष्टीशी झेलच्या खाली येतोय. कोणती चूक करत नाही. 6वा धक्का बसतोय या ठिकाणी निधी स्पोर्ट्स उल्वे संघाला. आणि फलंदाज मैदानातून परतला तो 0 धावसंख्येवर. आपण पाहिलं सुनील सत्ते ना याची सुनील सत्ते याची खेळी समाप्त झाली. योगेश मात्रे मैदानातून बाद झाले आणि नवीन फलंदाज यावी मैदानामध्ये. यष्टीशक समर्थकडून एक सुंदर झेल या ठिकाणी घेतला. 6 झाले ना. 6 बाद किती 40 6 बाद 40. वळी या मैदानाकडे. यावी चेंडू हवेत आहे. शेतीशी चेंडू येतोय. इथे मात्र झेल सुटला. 1 धावेचं योगदान मिळालं. 41 हॅट्रिक मात्र या ठिकाणी गमावली गेली. झेल घेण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षकांनी, परंतु झेल त्याच्या हातातून सुटला आणि अशा प्रकारे गोलंदाजाचं यश मात्र इथे थोडंसं द्विगुणित झालं. 41. पुढील चेंडू पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. 2 क्षेत्रक्षकांमध्ये चेंडूला इथे अडवलं गेलं. मिड विकेटला ड्रिफ्ट करेल मिड विकेटमध्ये. तोपर्यंत सहज 2 धावा इथे धाबलकर नोंदव गेल्या. 2 धावांचं योगदान 43 धावा धाबलकावर. पुन्हा एकदा मिड विकेटला दिशेने खेळलाय. क्षेत्रक्षक चेंडू येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. गोलच्या दिशेने चेंडू फेकला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 85 धावा धाबलकावर. 45. गौरी स्पोर्ट्स उल्वे या संघाविरुद्ध निधी स्पोर्ट्स उल्वे संघाच्या धावा आल्या त्या 45. षटकातला बहुधा शेवटचा चेंडू असेल. सहा बाद 45.
शिवचा चेंडू पुन्हा एकदा हवेतून खेळलाय वाईल्ड श्रीलंकन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे झेल घेतोय आणि अशा प्रकारे 7 बाद धावा धाबळकर आल्या त्या राकेश किती आलं 45 आणि 46 धावांचं लक्ष या ठिकाणी गौरी स्पोर्ट्स उल्वे या संघासमोर 6 षटकामध्ये ठेवण्यात आले 46 टू विन 46 धावा 6 षटकं तब्बल 7.66च्या सरासरी धावसंख्या दाभोलकर नोंदवायची आहे. खेळाचं दुसरं सत्र इथे काही क्षणात सुरू होईल 46 धावांचं लक्ष आणि पुढचा आवाज आपण ऐकणार आहात ते अर्थातच जोहे गावाचे पेण तालुक्याचे जोहे गावाचे अमित दादा म्हात्रे सरांचं. परंतु चला सेतेशन लगेच सेतेशन लावून घ्या वेळ दौडू नका सेतेशन लावून घ्या. तर म्हात्रे सरांचा अमित दादा म्हात्रे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत पण मी मात्र या ठिकाणी थांबतोय कारण मला 2 दिवस या स्पर्धेला दिले होते. मी या स्पर्धेला शुभेच्छा देतोय आणि पुढील आवाज जो अर्थात अमित म्हात्रे सरांचा. परंतु तत्पूर्वी आमचे सर्व आयोजक अण्णा गावडे सर 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि मी या स्पर्धेचा मराठी समाजाचे काका म्हात्रे विद्यानगर अलिबाग या ठिकाणी थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद. चला फलंदाज पाठवा लगेच क्षेत्ररक्षक आणि फलंदाज पाठवा ही नम्र विनंती. ऐकूया अमित म्हात्रे सरांना. धन्यवाद. वाना बहुत बहुत शुक्रिया काका म्हात्रे साहब. अंतिम मैच आज के दिन की एक तो पड़ाव खत्म हो चुका है दूसरा पड़ाव अभी चालू हो जाएगा. निर्धारित 6 ओवर में 46 रनों की जरूरत है यहाँ गौरी स्पोर्ट उल्वे टीम को जीतने के लिए. शाम का टाइम है हवा तो थम गई है बड़े बड़े शॉट बाहर जाना कठिन है लेकिन ऐसे हालत में 36 गेंदों में 46 रन किस तरह से इकट्ठा करेंगे ये देखना पड़ेगा. पप्पू पप्पू नाही ओ 50+ बॅट्समन कोण आहेत अनिल पाटील. तो शीघ्र ही मुकाबला शुरू कीजिए. अनिल पाटिल स्ट्राइक के ऊपर रणधीर कड़ू गेंदबाजी करेंगे ओवर द विकेट से. शॉट प्लेन थी लेकिन दिशा से भटकी हुई गेंद ऑफ स्टंप की ज्यादा बाहर चली गई. अंपायर ने वाइड घोषित किया. अतिरिक्त रनों के साथ खाता ओपन हो चुका है गौरी स्पोर्ट उल्वे का. 1 रन. एक बार फिर से जोरदार प्रहार किया है वाइड स्ट्रॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद फील्डर तैनात है वहां
एक सिंगल मिलेगा अनिल जी को। उन्होंने खुद का खाता ओपन किया और 1 रन के साथ गौरी स्पोर्ट उल्वे टीम का स्कोर 2। शानदार 40+ रायगढ़ मास्टर्स बिग बैश लीग 2025 आज के दिन में इस ट्रॉफी में हमें कमेंट्री करने का मौका मिला। हमारे टीके माली सर तथा हमारे अध्यक्ष अन्ना गावड़े साहब, इनका हम बहुत शुक्रगुजार हूं। लेकिन ये तो गेंद खराब होगी मेरे हिसाब से, अंपायर वाइड बॉल। तो वाइड के साथ स्कोर आगे जा रहा है 3 के घर में। थोड़ी सी बिगड़ी हुई गेंदबाजी चल रही है और इसे सुधारना चाहिए। 3 तो खिलाड़ी गज के अंदर है, बाकी सीमा रेखा के नजदीक हैं। लगता है वाइड डालते रहेंगे तो मुझे लग रहा है कि आराम के साथ फायदा होने जा रहा है गौरी स्पोर्ट उल्वे टीम का। और हवा में जरूर खेल दिया है एक बार फिर से। इस बार बैक पर स्पेल सीमा रेखा के बाहर छकड़ी आ गई, हवा थम गई है। फिर भी बल्लेबाज का जोश देखिए, उड़ाया प्रफुल्ल ठाकुर ने गेंद को बाहर आसमान में सफर करने के लिए। स्कोर 10 पे स्कोर। 36 रन अभी भी चाहिए जीतने के लिए। और काफी लोकप्रिय खिलाड़ी है प्रफुल्ल जी ठाकुर, सभी को पहचानदार है वो, उनका खेल देखा हुआ है, स्ट्रांग है बल्लेबाज। ओ सुंदर तरीके से एक बार फिर से जोरदार पार किया कवर के ऊपर। अच्छा पंच था लेकिन उतना ही फील्डिंग अच्छी हो चुकी है। एक ही सिंगल मिलेगा, एक सिंगल के साथ गौरी स्पोर्ट उल्वे टीम का स्कोर जाता है 11 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। एक बार फिर से अनिल जी तैयार है खेलने के लिए। ओ धीमी गति की गेंद थी, गति परिवर्तन वाली बॉल, चेंजेस ऑफ पेस जिसे कहते हैं। वाइड बॉल। लगता है बॉलर पूरी तरह से नियंत्रण भरी गेंदबाजी नहीं कर रहे। रणधीर की गेंदबाजी थोड़ी सी नहीं हो रही अच्छी, लेकिन फिर भी वापसी करने की कोशिश कर रहे हैं। और खिलाड़ी पीछे जरूर गए थे लेकिन यह रन कोई मिलेगा नहीं। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद गौरी स्पोर्ट उल्वे टीम का स्कोर है 12 बिना कोई विकेट के नुकसान पे। आने वाले 30 बॉल अभी तक शेष है और जो रन चाहिए वो 34 चाहिए। 30 चेंडू 34 धावा। शाम पूरी तरह से हो गई है और अभी भी पूरी तरह से क्रिकेट चल रहा है। ये शुभ संध्या है और पूरी तरह से अभी भी इस मैदान के ऊपर मैच चल रही है। लोग भी इस मैच को जरूर देख रहे हैं क्योंकि ये 40+ रायगढ़ मास्टर्स बिग बैश लीग 2025। लेकिन सेकंड बॉलर कौन होंगे, किसी को आइलेश मात्र इस्तेमाल करेंगे। 30 में 34 चाहिए। स्पीड अप कीजिए, अंपायर को हम विनती करते हैं जल्दी जल्दी बॉलर को बॉलिंग मार्क के ऊपर लाइए। और फील्डिंग डिपार्टमेंट को सूचना दे रहे हैं हम निधि स्पोर्ट उल्वे को कि जल्दी जल्दी आप थोड़ा सा स्पीड अप कीजिए। सुहास पाटिल, कोटे का पहला, पारी का दूसरा ओवर। ओ घुमाने की कोशिश की थी इस बार ऑन साइड के ऊपर, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं है। एक अच्छी बॉल साबित हो गई है और प्रफुल्ल ठाकुर इसके ऊपर प्रहार करने गए थे लेकिन अच्छी बॉल देखने को मिल चुकी है। 31 बार यहां जीतने के लिए और रन चाहिए। 29 में 34 चाहिए। और हवा में लॉफ किया, कैच नहीं मिलेगा। एक्स्ट्रा कॉर्स सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई चली गई। 4 रन प्रफुल्ल ठाकुर। देखिए यहां लगभग अंधेरा होने जा रहा है
और ये कहते हैं ना कि हमारे भाषा में ये दियाबत्ती का टाइम है, अगली भाषा में हम इसे कहते हैं दियाबत्ती का टाइम है। और इसी तौर के ऊपर चमकदार शॉट आया है और बाउंड्री के बदले स्कोर आगे जा रहा है 16 के घर में। इंटरनेट का जमाना है, कौन किसी से कहाँ से बातचीत कहाँ करेंगे किसी को कुछ पता नहीं है। अभी तो पहले के ज़माने में ऐसा नहीं था, वो एक लाइन का महीने ज़्यादा फ़ोन होता था, वो पत्र आता था, क्या पढ़ने की मज़ा थी। अभी सब कुछ चलता है, किसका चेहरा किसके ऊपर कटिंग करेगा लगाएंगे किसी को कुछ पता नहीं है, ये भी है। लेकिन यहाँ गेंदबाजी परिवर्तन वाली, एक बार फिर से खूबसूरती के साथ ड्राइव किया है और कवर के ऊपर खेला हुआ शॉट है, खिलाड़ी तैनात, प्रबल खिलाड़ी, बाउंड्री आ गई है, बैक टू बैक दूसरा चौका। 4 के साथ गौरी स्पोर्ट उल्वे टीम का स्कोर आगे जा रहा है 20। खूंखार बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाजी चल रही, शानदार जानदार तूफानी एक मनमोहक मन प्रसन्न बल्लेबाजी चल रही यहां प्रफुल्ल ठाकुर की। उन्होंने दूसरे ओवर में भी अटैक किया है, ऑफसाइड के ऊपर स्ट्रांग एरिया है उनकी, इस बार स्टेप आउट हुए हैं लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर ये भी चौका मिलेगा। माय गॉड, तो प्रफुल्ल मोगल जल्दी इस मैच को खत्म करने के लिए तैयार है और उन्होंने हमला जो किया है उनके तर्कस के अंदर जो तीर है वो फटाफट बाहर निकाले और ऐसे निकाले कि जो जाकर वो बॉलर के इस बार देखा जो हृदय के ऊपर लग गए, ऐसे 3 बाउंड्रीज आ गए हैं। क्या बात है। 24 और एक बार फिर से अपील की है, हाउस दैट अपील, इसका मतलब हमारी मांग पूरी करो, लेकिन अंपायर ने इस अपील को खारिज किया है। और अपील करने की 2 ही जगह है, क्रिकेट का मैदान और एक कोर्ट, दूसरी जगह अपील किधर नहीं है। 24 रन प्रयोग किया, कदमों का लॉन्ग ऑफ के ऊपर शॉट है, फील्डर है तैनात, एक सिंगल मिलेगा, रनआउट का मौका बनेगा लगता है इधर, लेकिन 2 रन मिलेंगे और 2 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 26-26। और की समाप्ती 2 षटकानंतर गौरी स्पोर्ट उल्वे संघाची धावसंख्या येते मात्र 26, बिनबाद 26। आता विजयासाठी 24 चेंडू आणि 20 धावा। अभी भी मैच के अंदर कुछ भी हो सकता है, बस एक 2-3 विकेटें उड़ाना चाहिए, लेकिन ये विकेटें उड़ाने की कोशिश हो रही है, लेकिन प्रफुल्ल ठाकुर पूरी तरह से योगदान दे रहे टीम के लिए। लेकिन आइलेश मात्रे आएंगे बॉलिंग मारकर, क्योंकि वो जानते हैं कि मुझे अब गेंदबाजी करना है, पूरी तरह से वो गेंदबाजी कैसे करेंगे, कप्तान है उनकी सोच क्या होगी, वो इस ओवर में कितने विकेट निकालेंगे, कैसे रोकेंगे। और ये देखिए बॉल टप्पा पड़ने के बाद देखिए स्टंप के ऊपर से गेंद चली गई है, हिट विकेट। अच्छा, हिट विकेट होते रहते हैं तो जल्दी जाइए, हिट विकेट। (26) लॉस ऑफ 1 विकेट। समर्थ गौड़ू कप्तान मैदान के अंदर, एक जगह है गौरी स्पोर्ट के कप्तान समर्थ गौड़ू और निधि स्पोर्ट के कप्तान है इस बार मात्रे, अलिश मात्रे। अब कप्तान को गेंदबाजी करेंगे और देखिए 2 कप्तान ऐसे, ये दोनों ही लेफ्टी है तो फिलहाल बड़ा मजा आ जाएगा। लेकिन प्रफुल्ल ठाकुर एक साइड से नॉन स्ट्राइकर लाइन पे सेट हो गए ऐसे कि उन्होंने दूसरे ओवर में आक्रमण बहुत ही बढ़िया किया है। अंधेरा पूरी तरह से इस बार देखा जाए सूर्य घर गया है। कड़ों के लिए फुल टॉस बॉल है और मिड विकेट के ऊपर खेला हुआ शॉट है, चौका मिलेगा। बायत के बल्लेबाज ने बायत के गेंदबाज के ऊपर प्रहार किया, मिल गए 4 के साथ गौरी स्पोर्ट उल्वे टीम का स्कोर आगे 30। समर्थ ने खाता ओपन किया खुद का 4 के साथ। 16 चाहिए, 22 गेंदों में 16 चाहिए अलेश टू समर्थ। और कड़ू साहब की इस बार बल्ले का अंदरूनी किनार लग चुका है, पीछे प्रोडक्शन है, सिंगल मिलेगा, सिंगल के साथ स्कोर जाएगा 31।
लॉस ऑफ 1 विकेट। 21 में 15 चाहिए। जबरदस्त खूबसूरत मैदान, थोड़ा सा आज वक्त ज्यादा लगा है। 31 ठाकुर, प्रफुल्ल ठाकुर पुल किया है, बैकफुट पर जाकर इस गेंद को खेला, बैकवर्ड स्क्वायर के ऊपर खिलाड़ी तैनात है वहां जिन्होंने गेंद को फील्ड किया, आराम के साथ सिंगल चुराया और एक सिंगल के साथ देख सकते हैं तो स्कोर जा चुका है 32 के घर में, लॉस ऑफ 1 विकेट के नुकसान पे। इसी बीच तीसरा ओवर जारी है और जीतने के लिए मेरे हिसाब से 14 रन चाहिए। गेंदे ज्यादा है, रन कम है, विकेट की जरूरत है। कड़ू सामने है, ओ बिल्कुल कड़ू ने इस बार बैकवर्ड पॉइंट के ऊपर कट किया गेंद को और एक सिंगल चुराया। एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे जाता है। स्कोर पहुंचा है 33। 19 गेंदों में जीतने के लिए मेरे हिसाब से 13 रन चाहिए। क्या इस बार फील्डिंग चल रही है, दाया बाया कॉम्बिनेशन है, यानी कि लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन है, तो उसी तरह के फील्डिंग में परिवर्तन करना पड़ता है। बॉलर को हर बार अपनी दिशा निर्धारित करना पड़ती है, तो ऐसे हालात में फील्डिंग होती ही रहती है परिवर्तन। लेकिन सामने प्रफुल्ल ठाकुर, ये गेंद अंपायर खराब, व्हाइट बॉल और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहे हैं 34 के घर में। अभी तो मुझे लगता है जीतने के लिए 12 चाहिए। इस बार यहां डाउन द ग्राउंड खेला हुआ शॉट है, मगर यहां 2 रन जरूर मिलेंगे और 2 रनों के साथ प्रफुल्ल ठाकुर व्यक्तिगत पहुंचे मेरे हिसाब से 24 पे और टीम का स्कोर आगे जा रहा है 36 के घर में। अब तो लीगली जीतने के लिए 18 बॉल में 10 चाहिए। 18 चेंडू दादावा, ये ऐसी शाम आ गई है तो हम अगर महेंद्र दादा पीछे जा सकते तो 90 के दशक में ऐसी शाम के ऊपर मैचेस चलते थे। आज भी मुझे याद है एक हमारी कलवा गांव में एक टूर्नामेंट हुई थी, तो अंधेरा पूरी तरह से हो चुका था और वो बॉलर ने बॉल डाला, बैट्समैन ने मारा और विकेट कीपर होशियार था, वो दौड़ते रहे। विकेट कीपर ने क्या किया, पत्थर लिया हाथ में और स्टंप के ऊपर लगा दिया, अंपायर ने आउट दिया। तो ये पहले के जमाने में चलता था। अभी ये तो इसी प्रकार यार टाइम तो ये हो चुका है ज़्यादा, लेकिन पूरी तरह से इस बार देखा जाए स्पीड अप करना ही चाहिए। खिलाड़ियों ने शानदार तरीके से योगदान देना चाहिए। छत्तीस लॉस ऑफ 1, 10 रन, 18 बॉल टू विन गौरी स्पोर्ट ने वाली टीम। लेकिन किरण पाटिल गेंदबाजी करने के लिए आए हुए हैं। क्या उनके पास वो क्षमता है, क्या बलियत है, लेकिन उनके सामने जो खड़े हैं वो जिन्हें रायगढ़ का क्रिस गेल कहते हैं, वो भी देख रहे, नजर डाल रहे खिलाड़ी कहाँ का है। कड़ू तो किरण पाटिल, ये गेंद खराब होगी। एक बल्लेबाज बाएं हाथ के है तो गेंदबाज भी बाएं हाथ के है और लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे समर्थक कड़ू के लिए। और हल्के हाथों से खेला एक्स्ट्रा कवर के ऊपर, एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भागने की कोशिश, मगर एक ही रन और 1 रनों के साथ स्कोर आगे जा रहा है 38-38। आठ रनों की जरूरत है। एक साइड से प्रफुल्ल ठाकुर ने इस पारी को संभाला है, समर्थक कड़ू भी उन्हें साथ दे रहे हैं। एक तो विकेट गॉन हो चुका है, गेंदबाजी जोर से और चलनी चाहिए। बिल्कुल धीरे से इस गेंद को खेला है, एक तो सिंगल जरूर मिलेगा इस बार और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 39। और बिल्कुल इस 40+ रायगढ़ मास्टर बिग बैश ट्रॉफी 2025 को रमेश जी घरत साहब इस मैच को देख रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत। और उड़ाया, चल गई गेंद उड़न खटोले पे, बिग बिग और ये शानदार शाम के टाइम के ऊपर बेहतरीन लंबा छक्का।
लीगली जीतने के लिए 1 रन चाहिए। कैप्टन ने देखिए अपना बल्ला ओपन किया, जैसा इस बार डुक्स का सोडा ओपन करने के लिए इस बार देखा जाए हम पूरी तरह यूज करते हैं उस तरह से ओपनर के साथ, और इस बार थोड़ा सा अलग अंदाज से खेलने का प्रयास। 1 रन चाहिए जीतने के लिए गौरी स्पोर्ट यहां उल्वे टीम को। समर्थकों क्या विनिंग शॉट खेलेंगे, और ये आउटसाइड अपील की है, और इसी के साथ ये सिंगल चुराया और मैच को जीता गौरी स्पोर्ट नेवाली टीम ने। हार्ड लक नेदी स्पोर्ट नेवाली टीम, प्रयत्न भी अच्छा किया है। हार जीत क्रिकेट का हिस्सा, उसमें कोई दिक्कत नहीं, लेकिन बड़ा मजा है मैच में। भले चाहे मैदान के अंदर थोड़ा सा अंधेरा हुआ है, लेकिन आज के दिन के ये मैचेस समाप्त हो चुके हैं। आणि मराठी मॅचचा आवाज देतो म्हणजे प्रफुल्ल ठाकूर यांना विनंती असेल की मराठी मॅचचा आवाज घेण्यासाठी या। अभिनंदन दोन्ही टीमचं, आणि मॅन ऑफ द मॅच साठी प्रफुल्ल ठाकूर आपण यायचं आहे।